फ्रेंड्स, जर तुमचेही ब्युटी पार्लर किंवा ब्युटी सलून असेल तर तुम्हाला जेव्हा हेअर कटिंगला क्लायंट येतात त्यावेळेस तुम्हाला असे वेस्टेज केस मिळतात. म्हणजे केस कट केल्यानंतर जे मोठे मोठे केस असतात ते टाकून न देता आपण आता ब्रायडल सीझन चालू झालेले आहे, त्याच्यासाठी आपण घरच्या घरी म्हणजे उरलेल्या केसांपासून आपण हेअर बन कसं करणार आहोत ते शिकणार आहोत. तर आपल्याला काय करायचे आहे, जे वेस्टेज केस आहेत ते फेकून न देता असे कापसाप्रमाणे ते पिंजून घ्यायचे आहे. व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल, जसं मी पिंजते आहे तसं ते कापूस जसं पिंजतो आपण तसं त्याप्रमाणे पिंजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक नेट लागणार आहे. जे आपण हेअरस्टाईल करताना नेट वापरतो तेच नेट आपल्याला इथे लागणार आहे. आणि ह्या नेटमध्ये जे कापसाप्रमाणे पिंजून घेतलेले केस होते ते सगळे त्या नेटमध्ये टाकायचे आणि आपल्या हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही सुई दोराच्या मदतीने मागच्या बाजूने ब्लॅक कलरचा दोरा घेऊन शिवून घेऊ शकता, पण त्याची काय गरज नाही आहे, कारण केस मोठे असल्यामुळे ते बाहेर येत नसतात, त्यामुळं ते शिवायची गरजही नाही. असे आतमध्ये सगळे केस आतमध्ये नेटच्या टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्या हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आपण जे टाकाऊपासून टिकाऊ गोष्ट करणार आहे ती खूप आपल्याला ब्रायडल सीझनमध्ये आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दरवेळेस आपल्याला हेअर बन विकत आणायची गरज नाही. आपण आता वेस्टेज केसापासून घरच्या घरी हेअर बन तयार करू शकतो. आणि हाच हेअर बन वापरून हेअरस्टाईल कशी करायची, मग ती सायडर मेकअपची असू दे किंवा ब्रायडल मेकअपची असू दे, आपण हेअरस्टाईल कशी करायची ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला एक पोनीटेल बांधून घ्यायचा आहे. रबर बँडचा आपण हेअर बन तयार केलेला आहे तो खालच्या बाजूने पिनांच्या मदतीने म्हणजे यू पिनांच्या मदतीने तो सेट करून घ्यायचा आहे. भरपूर यू पिनं लावा जेणेकरून ते निघणार नाहीत. भरपूर यू पिनांच्या साह्याने ते मस्तपैकी सेट करून घ्यायचे आहेत. आणि आपण जसं लो बन हेअरस्टाईल घालतो त्याप्रमाणे इथे हेअरस्टाईल घालू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीच्या देखील हेअरस्टाईल इथे घालू शकता. पण जी नवरीला ब्रायडलला जी सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये हेअरस्टाईल असतात त्या ह्याच असतात, त्यामुळे मी तुम्हाला ही हेअरस्टाईल घालून दाखवली आहे. आणि पिनांच्या मदतीने ते सगळे केस सेट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जी हेअर ॲक्सेसरीज तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही तिथे लावू शकता. अशा प्रकारे आपण टाकाऊपासून टिकाऊ गोष्ट तयार केली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.